हा सर, वाळे सर बोलतोय संगमनेरवरून. बोला सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाही, आता बघितले तुमचं पोस्ट वगैरे इतर ग्रुपवर टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये. हा नेमकं काय झालं सर? काय झालं सर माहिती का, की 14 ऑक्टोबरला जो शासन आदेश काढलेला होता, हो, त्या शासन आदेशाप्रमाणे 1 जून 2024 पासून टप्पा अनुदान मिळालं पाहिजे. याकरता मी त्यावेळेला तत्कालीन शिक्षण मंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री यांना खूप विनंती केली. म्हणजे ते तर त्यावेळेला देत नव्हते, डिसेंबर पासूनच द्यायचं असं म्हणत होते. पण मी त्यांना समजवून हातपाय जोडून सगळ्या शिक्षकांची व्यथा मांडून 1 जून 2024 पासून देण्यासाठी सभागृहामध्ये त्यांना म्हणजे बोलायला लावलं. म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी संध्याकाळची त्यांची जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्याची परवानगी घेऊन सभागृहामध्ये घोषणा केली. त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले होते. सगळ्यांना तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती, मी होतो ना तुमच्या बरोबर. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात तरतूद करतो असं सांगितलं होतं, तेव्हा काही तरतूद झाली नाही. बरोबर. पुन्हा नंतर जेव्हा जेव्हा पाठपुरावा केला आपण जानेवारी पहिल्यापासून तर आतापर्यंत, तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री सर्वांच्या भेटी घेतल्या आपण, शिक्षण मंत्री, डिपार्टमेंटचे लोक सर्वांच्या. या सगळ्यांकडे तर मी तर दर आठवड्याला, तुम्ही पाहिलं दर आठवड्याला जायचो. शिक्षक माझ्या सोबत असायचे आणि आपण एकदम तळमळीने प्रत्येक टेबल टू टेबल जाऊन चौकशी केली, कुठे फाईल आहे, काय आहे. आणि सगळीकडनं आपल्याला एकच उत्तर यायचं की होणार आहे. घेतलेला विषय मुख्यमंत्र्यांकडे गेले, त्यांनी पण सांगितलं पॉझिटिव्हली की बाबा होते, आपण विषय घेतले, आता अर्थसंकल्पामध्ये आपण करूया. बरोबर. तर त्यानंतर पुरवणी झाली, पुरवणीला काही आलं नाही. मग शेवटी पुन्हा मग आम्ही जबाबदारी, मी तर पुढाकार घेऊनच सगळ्यांना आमदारांना जमवलं की म्हटलं नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. 6 तारखेला अर्थसंकल्प आहे, त्याच्यामध्ये घोषणा केली पाहिजे. तर 20-25 आमदारांना घेऊन मी काय केलं, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बरोबर. आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की झालंच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये. पुन्हा अर्थसंकल्प झाला, त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद. बरोबर. सगळीकडे शिक्षकांची नाराजी पसरली. आता कोणी बिचारे शिक्षक, काय अवस्था सगळ्यांची आपल्याला माहिती आहे. आता आपण शिक्षक होतोय आणि एवढी वाईट अवस्था शिक्षकांची नसते हो. आणि किती प्रयत्न करतो आपण. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आज मी TV9शी बोलताना अक्षरशः भाऊ झालो होतो की आज आपले शिक्षक वाईट अवस्थेमध्ये चालले, मजुरी करतोय. या अशी अवस्था शिक्षकांची नसते हो. आणि ते सोडवण्यासाठी तर आपण सभागृहामध्ये गेलोय ना. बरोबर. मी तर अनेकांना सांगितलं, हे झालं नाही तर आम्हाला एकदम कडक पावलं उचलावं लागतील. मग आज काय केलं, मी आणि अभ्यंकर साहेबांनी काल परवा दिवशी बसलो आणि अभ्यास केला त्याच्यामध्ये जे काय बजेट मांडलेलं आहे. तर त्या बजेटमध्ये आम्हाला असं दिसलं की 24,000 कोटी रुपयाची तरतूद वर्षभरासाठी त्यात दिसते. तर त्या तरतुदीमध्ये पगाराच्या 2,000 कोटी रुपये एक्स्ट्रा आहेत. म्हणजे आपल्याला लागतात 22-23 कोटी रुपये, 26,000 कोटी आहेत जवळजवळ. तर मग 2,000 कोटी रुपये एक्स्ट्रा दिसत आहेत. आणि आपल्याला किती लागणार, 800 कोटी या वर्षात तरी आहेत. आणि येणाऱ्या 25-26ला 800 कोटी लागते. म्हणजे 1500 ते 1600 कोटी रुपये 2 वर्षाला आपल्याला लागणार आहेत. बरोबर. म्हणजे 2,000 कोटी रुपये आहेत की नाही. हे जर त्या हेडमधून या हेडमध्ये जर परावर्तित केले टप्प्याच्या, तर ते काम होऊ शकतंय. मग आम्ही अभ्यास करून काल सगळ्या आमदारांना समजावून सांगितलं. सगळ्या आमदारांची आम्ही 2-3 मिळून बैठक घेतली आणि दादा भुसेंना पहिल्यांदा शिक्षण मंत्र्यांना आणि त्यांच्या पहिल्या लक्ष गोष्ट आणून दिली की आता असं आहे, आपल्याकडे निधी शिल्लक आहे, या निधीचा उपयोग आपण केला, परावर्तित करण्यासाठी प्रयत्न केले तर होईल. आता निधी परावर्तित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं अर्थमंत्र्यांना, अर्थमंत्री तयार झाले तर सभागृहाचे नेते जे म्हणजे सभापती आमचे ते आहेत, त्याची परवानगी जर घेतली तर 100% तो निधी परावर्तित करू शकतो. मग कालपासून एकही दिवस गप्प नाही बस. आम्ही 2-3 मिळून मी पत्र स्वतः तयार केलं. त्याच्यावर आज सुद्धा सगळ्या शिक्षक आमदारांच्या, पदवीधर आमदारांच्या आणि आपल्याशी जे सहमत आहेत अशा आमदारांच्या आम्ही घेतल्या. आणि सकाळी पुन्हा आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः, आजगावकर सर असतील, अभ्यंकर साहेब असतील, आम्ही 3-4 भेटलो आणि त्यांनाही पटवून दिले की साहेब आम्ही एक्स्ट्रा काही निधी मागत नाही, तुम्ही जो काही निधी दिलाय त्याच निधीमधून करा ना तुम्ही. बरोबर. त्यांना सगळी वस्तुस्थिती समजून सांगितली. 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी स्वतःच्या तोंडाला काळं पासून घेतलं, जेलभर आंदोलन केलं. किती विदारक गोष्ट आहे. साधी गोष्ट आपण करायला पाहिजे ना. त्यांनी सांगितलं की मी ताबडतोब अर्थमंत्र्यांशी बोलतो आणि त्यांनाही करायला लावतो. असंही उत्तर त्यांनी दिले. असे जर किरण आहे सर, बघा आता प्रामाणिकपणे झटतो आपल्याला कामच करायचंय. काय आमदार मिळवायचं सर. सर काय झालंय,
सर लोकांचे मत काय माहिती का आमदार महोदय सुद्धा आहे ना, म्हणजे मी जेव्हा जेव्हा आता बोलतो ना या 20-40 वाल्यांचं, का जसं म्हणजे का आमदार महोदय प्रयत्न करत असले तरी त्यांचे प्रयत्न कमी पडतायत. काय आमदार म्हणजे आमदार लोक प्रयत्नच करत नाही असा आरोप करतात. ते खरं आहे का? नाही कसं नाही, तुम्हाला खरं सांगू का सर, आता कसं माहिती का, माझा आणि अभ्यंकर साहेबांचा आमचा पुढाकार नेहमी असतो आणि सगळे आमदार असतात बरं आमच्याकडे. राजगावकर सर असतात, तरडे साहेब असतात, त्यानंतर किरण सरनाईक असतात, अडबाले असतात, सगळ्यांना घेतो. पदवीधर आमदार निरंजन डावखरे आहेत, त्यानंतर अभिजित वंजारी आहेत, त्यानंतर धीरज लिंगाडे आहेत. यांना सगळ्यांना आम्ही सोबत घेतो की तुम्ही आणि येतात ते ज्याला सत्यजित तांबे आपले आहेत, त्यांना जमतं, जसं जसं त्या लोकांना जमतं तसं तसं घेतात. आता कोणी वेळ देतो, कोणी नाही देत, पण ज्ञानेश्वर मात्र 100% वेळ देतो. हे तुम्हाला प्रत्येक माझ्या फोटोतून पुराव्यासहित सगळीकडे पोहोचतं की नाही? हो, नाही तुम्ही पाहत असाल. हो, पोहोचतं रोज. नाही सर, काय होतं सर, नाही सर काय झालंय, लोकांना असं वाटतं आमदारांनी जर प्रयत्न केले ना तर 100% काहीतरी होऊ शकतं अशी त्यांची आशा आहे सर. कारण त्यांची अवस्था तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती. जीवाचं रान करतोय वाले सर, मी तर जीवाचं रान करतोय. तुम्हाला सांगतो, मला 5-6 दिवसापासून झोप नाहीये. या शिक्षकांना आपण जो न्याय दिला तो GR काढून जर असं होत असेल तर पुढे कसं व्हायचं याची भीती वाटते ना. भीती वाटते, कधी कधी वाटतं सोडून द्यावं हे सगळं जर होणार नसेल तर. काय फायदा मग? आपण त्या शिक्षकांना आपण आंदोलन करून आलो ना सर. आंदोलन करून आझाद मैदान तिथे आंदोलन केली 200 आणि तेव्हा कुठेतरी आपण आमदार झालोय. बरोबर आहे. उगाच मिरवण्यासाठी आमदार नाही झालो आपण. बरोबर. शिक्षकांच्या भावना आहेत. शिक्षक आपण मी सेवेत असलेले शिक्षक आहेत सर. नाही सर, काय होतं सगळ्या भावना काय होतं, तुम्ही असाल, आजगावकर सर असतील, दराडे साहेब असतील किंवा सत्यजित तांबे असतील किंवा सर्व आमदार बिचारे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, पण त्यांना असं वाटतं काय खरं नाही. म्हणजे 20-40 साली सर त्यांच्या डोळ्यातून असं येतात सर. मी आज पण सांगितलंय की जोपर्यंत टप्पा अनुदानाचा विषय होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. जो कोणी माझ्या सोबत येईल ना त्याला मी घेऊन काम करेन. नाही आले तर नाही आले. बरोबर बरोबर. पण ते तुम्ही प्रयत्न खूप प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी बघा, तसं सगळ्या कामासाठी मी सक्षम आहे, पण प्रेशर वाढवण्यासाठी मला अधिक लोकांची गरज आहे. लक्षात ठेवा, अधिक आमदारांची गरज. नुसतं माझ्या जोडीला उभं राहणं बस. माझ्या जोडीला 5-6 आमदार नुसते उभे राहिले ना तरी बस. विषय मांडायचा तो मांडतोच, मी मांडतो, अभ्यंकर साहेब म्हणतो, आम्ही दोघेही मांडतो, बाकी आमदार मांडतात. ज्याच्या त्याच्यापर्यंत प्रत्येक जण प्रयत्न करतो. कोणीही शिक्षक आमदार प्रयत्न करत असं नाही, सगळेचे सगळे आमदार प्रयत्न करतात, पण त्यांना जसा वेळ मिळतो असे ते येतात. पण यामध्ये आम्ही दोघं तिघ जण खूप अग्रेसिव्हली सातत्याने रोज असतो. आणि मी तर तुम्ही बघताय, तुम्हाला लोकांना असं वाटतं फोटो शिक्षण कसलं हो, तो एक पुरावा आहे. उद्या एखाद्या मंत्र्याला भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, तर भेटलो का नाही भेटलो त्याचा पुरावा तर द्यायला पाहिजे की नको? म्हणून तो फोटो टाकला होतो का आम्हाला हाऊस आहे फोटो काढायची. लोकांना पुरावा देण्यासाठी की बाबा आम्ही गेलो, हे बघा बोललोय, हा पुरावा असतो. काही लोक फार खालच्या लेवलची टीका करतात, खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं. काही बोलून जातं वेड्यासारखं. नाही सर, आमचं समजत नाही. एक मिनिट सर ऐका, जो माणूस प्रयत्न करतो त्याला जर दुखवण्याचा जर प्रयत्न केला काही लोकांनी तर काय कसं होईल सांगा सर? नाही म्हणत, नाही कसं होईल सांगा ना? नाही म्हणत. मला तर 2च वर्ष झाले आमदार म्हणून, पण एखाद्याने अशी पोस्ट टाकली तर खूप मनाला असं दुखवतो. तरी मी बोलतो दुर्लक्ष करतो, जाऊ दे आपल्याला काम करायचंय. या लोक एका माणसाच्या बाई आपण सगळ्या लोकांचं हे नाही करायचं. नाही तसं नाराज नाही करू. काढून आणले ना, हे बघा सर, आपल्याला अनुदानाचा विषय कुठल्या प्रति टप्प्याचा मिटवायचाच आहे. आणि तो झाल्यावर पेन्शनचा विषय असेल, अन्य काय विषय असतील, टप्प्याटप्प्याने सगळे विषय मिटवायचे. आज तोंडामध्ये गेलेला घास असा बाहेर काढायला लागले, अशी भीती वाटायला लागली. काय बोलायचं आपण, कोणाच्या विरोधात बोलणार नाही, काय सांगणार? जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केलेला आहे. नाही सर, त्याचा मी साक्षीदार आहे सर. तुम्ही किती प्रयत्न करतात. रात्री 1:30 वाजता जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना, माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटले, त्याचा साक्षीदार मी ना. बरोबर. कारण मी बाहेर होतो वर्षा बंगल्याच्या, तुम्ही रात्री 1:30 वाजता भेटलेत. आणि म्हणून सगळ्या 20-40 वाल्यांना फक्त तुम्हीच आशेचा किरण आहात. नाही खरंय सर, म्हणून तर आपण करतोय सर. आपलं नाही की बाबा त्याला विषय सोडून दिला. मी तसं नाही बघा, मी तिथेही प्रयत्न करतो, मीडियावाल्यांशी बोलतो, म्हणजे सगळ्या बाजूने कुठून ना कुठून तरी व्यवस्थित या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत. याकरता प्रयत्न सुरू आहेत, सभागृहाच्या आतमध्ये पण आणि सभागृहाच्या बाहेर पण. नाही सर, सगळ्या बाजूने चालू आहेत. नाही तुम्ही प्रयत्न करता. माहिती का वाळे सर, कसं असतं माहिती का, आम्ही 10 लोकांनी एक प्रश्न लावला तर त्याच्यामधला जो कोणी मनुष्य एखादा प्रश्न लागला तर सगळ्यांचे बाकी प्रश्न लागत नाहीत ते पुन्हा नाही. एका प्रश्नावरती आम्हाला बोलायचे असतात. मग आम्ही काय करतो, खूप जसं येईल तसं. आता तर पुढच्या आठवड्यामध्ये फार रणकंद होणार आहे सभागृहामध्ये या विषयावरती. ओके. खऱ्या अर्थाने
कसं आहे, आता आम्ही सत्तेत जरी असलो तरी आम्ही शासनाला ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. विरोधक सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. पण आता आम्ही काय केलंय, विरोधक आणि सत्ताधारी असे विषय ठेवला नाही. सगळ्या लोकांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून त्यात घेतलं. म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या सर्वजण बोलतात. ओके सर, तुमच्या भावना पोहोचला. चुकून मागून काही एखादा शब्द गेला असेल तर त्या बांधवांसाठी गेला. नो प्रॉब्लेम सर. नाही, त्या बांधवांसाठी गेला, कारण त्या बांधवांची व्यथा सर खूप वाईट आहे. ऐका वाले सर, या राज्यातले औषध तालुक्यावरचे शिक्षक आहेत की नाही, ते माझे शिक्षक बांधव आहेत, लक्षात ठेवा. त्या शिक्षक बांधवांसाठी मला जे काय करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणे. कारण मी गजानन खरात, जे जालन्याचे शिक्षक एक्सपायर झाले होते, त्यांच्या घरपर्यंत जाऊन आलो आहे. त्यानंतर शिवाजी पावले, नाशिक मधले शिक्षक ज्यांनी आत्महत्या केली होती, त्याच्या घरी पण मी जाऊन आलो. जिथे जिथे मला या शिक्षकांना दुर्दैव अशा घटना घडल्या तिथे मी जाऊन, मला परिस्थिती जाणीव होते. त्याच्यामुळं ही परिस्थिती जाणीव घेऊनच आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि ही जाणीव लक्षात ठेवून सतत कार्यरत राहणार आहे. बरोबर. आजचं यश उद्यावर जरी गेलं तरी ते यश खेचून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. ओके सर, थँक्यू. खूप वेळ दिला. थँक्यू सर, थँक्यू.